नमस्कार. आमचे आदरणीय मित्र, महाराष्ट्राचे अजूनपर्यंत तरी सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असं म्हणतात. सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असं मी म्हणतो, कारण मुख्यमंत्री या विषयाकडे मी येणार आहे. आणि दुसरे मुख्यमंत्री म्हणजे अरुण सर नाही असं घेता सगळं इथे सभागृह म्हणतात. आज ही जी फिल्म केली सविताने आणि आमच्या संतोष पठारे, सगळ्या टीमचं अभिनंदन. एक आढावा असा संबंध अरुणच्या आयुष्याचं घेणं इतकं सोपं नसतं, पण ते छान अतिशय सुरेख फ्लुएंटली झालंय, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. आणि त्यामुळं अरुणचं कळणं प्रत्यक्ष आयुष्यातलं, कौटुंबिक आयुष्यातलं आणि कारकीर्द आणि सामाजिक बाबा आमट्यांच्याबरोबर हे सगळ्यांचा परिचय उत्तम असा सिनेमात आहे. मला सगळ्यात आवडलं म्हणजे सवितानी यात स्वतः सभा घेऊन इतक्या शांतपणे सगळं सांगितलंय. म्हणजे अरुणच्या एकंदरीत अशा नियंत्रित अभिनयावर आपण म्हणतो त्याचं काहीतरी या मुलीमध्ये आहे. तसं बघायला गेलं तर अत्यंत मेलोड्रामॅटिक विषय आहे नाही का, पण ती इतक्या शांतपणे बोलते सगळं आयुष्यात सगळं काही छान. म्हणजे रणजित, मला वाटतं तुम्ही एक चांगली अभिनेत्री गमावली. हे जरा बरं नाही केलं तुम्ही. म्हणजे अरुण असतात तर आपली मुलगी आणि त्याचा वारसा इकडे वेगळ्या भागात अभिनयात तू केलं असतंस असं काहीतरी या सिनेमात डेफिनेटली कळतं. काय ना, इतकं रिस्ट्रेन, इतकं छान, अतिशय नियंत्रितपणे या आठवणी सांगणं हे अवघड आहे. आणि तेही डॉक्युमेंटरीमध्ये काय होतं, एकदम सलग नाही आहे, ते तुकड्या तुकड्याने सांगणं आहे. तसं एक मोठं कार्य तू केलं आहेस, त्यामुळे अभिनंदन. ओके. आणि रणजित, यू ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द होल थिंग. कारण शेवटी तिला सांभाळणं या सगळ्या प्रकारात एक फार मोठं काम होतं. हे रणजितने केले मानलं पाहिजे. आणि खरं तर हा एक पुस्तकाचा विषय आहे. एक उत्तम पुस्तक पण तुला हवं आहे असं मला एक लिहिते. ते अशा उत्तम पुस्तकाची एक आपण वाट बघूया असं मला वाटतं. इट विल बी हायली सोल्ड बुक असं होईल. तर या सगळ्या टीमचं अभिनंदन. अरुणच्या बाबतीत बोलायचं तर असं आहे, मी बोललोच आहे की ते की कास्टिंग करताना मुख्यमंत्री कोण असा जेव्हा विषय आला त्यावेळेला तेंडुलकरांनी सुचवलं की तू त्याचा विचार कर. आणि मी त्याच्या आधी शिरीष पैंचा एक नाटक आधीचं बघितलेला, या डॉक्युमेंटरीमध्ये परत उल्लेख आलेला नाही आहे. दत्ता भट त्यात होते आणि त्यात अरुण होता. आणि अरुणने एक अतिशय अप्रतिम काम त्या नाटकात, काही कमी प्रयोग झाले त्या नाटकाचे, त्यामुळं कधी ते रेकॉर्डमध्ये पण नसेल, पण ते एक त्याच्या वाटेला तुगलक हे असल्यामुळे तेंडुलकरांनी अरुणचं नाव सुचवलेलं होतं. आणि ते बाकी पण 1 रुपयाच्या बाबतीमध्ये बोललोय, हा नाना थापा मारतो, पैसे नाही. त्याला काहीतरी वाक्य बोलून तिथे सभागृह गाजवायचं. आणि असेल तर नाना माझ्या डोक्यात नाही 2000. या निमित्ताने त्यांनी मला आठवण करून दिली, पण मला काही आठवत नाही असं काही. सगळ्यांचं दिलं होतं, बँकेचं कर्ज होतं ते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजच्या इतक्या कोटी अब्ज या सगळ्या घरामध्ये या सगळ्या आमच्या 36 कलावंतांनी कामं केली. मोहन पण त्यातला आहे. त्या सिनेमाचं बजेट होतं 4.5 लाख रुपये. कॅन यू बिलीव्ह? नाना त्या 4.5 लाखातले 2000 म्हणजे काय किंमत झाली त्याची. तर अशा पद्धतीचं ते काम होतं. आणि विशेष असं होतं की अरुणला मला त्यातलं राजकारण वगैरे फार सांगायला लागलं नाही. मला असं वाटतं की त्या 2 कादंबऱ्या एकत्र केल्यानंतर जे जनरल स्क्रिप्ट त्यांची आयडिया, सगळं स्क्रिप्ट पण अरुणनी नव्हतं ऐकलं आणि तो मी करतोय.
आता त्यांनी कुठला मुख्यमंत्री डोक्यात घेतला, याच्या आधीचे मुख्यमंत्री कोण, असा एक फार मोठा भाग. त्या अशा अर्थमंत्री आणि मुख्यमंत्रीच्या वादावरचा सिनेमा असा आपल्या अखत्यारीमध्ये मंत्रिमंडळात करून द्यावा असा इतिहासात कुठेही नाही. एकच सिनेमा असा निघाला महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्रातल्या मंत्रालयात झाला आणि मंत्र्यांच्या बंगल्यात झालं, याचं सर्व श्रेय आज बरं झालं सांगायला पुणेकरांना. कारण पहिल्यांदाच मला शरदराव मी असं पुणेकरांना पहिल्यांदा, मुंबईच्या लोकांना मी सांगितलं होतं, सर थँक्स टू यू अगेन फॉर एव्हरीथिंग. तर अशी सगळी त्याची कथा आहे. त्या सगळ्या याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या गादीवर बसणारे अरुण सरनाईक हे फार मोठं आहे. कारण मला आठवतं की अरुणने मला फोन करून एक आठवण सांगितलं, काय झालं, वसंतदादांकडे माझं काम होतं, मी गेलो चौपार, तुला सांगतो त्यांनी मजा केली. म्हणजे काय आहे, तर मी येतो, अपॉइंटमेंट लिहिली असते ना, तर वसंतदादांकडे अपॉइंटमेंट लिहिली अरुण सरनाईक इतक्या वाजता भेटायला. तर चक्क दरवाजा उघडला आणि दादा उभे राहिले आणि चालत पुढे आले. अरुणला त्यांनी रिसिव्ह केलं, म्हणाले या मुख्यमंत्री. ही मला वाटतं की अरुणला दिलेली सगळ्यात मोठी पावती की वसंतदादा पाटलांनी स्वतः एका मुख्यमंत्र्याला दुसऱ्या मुख्यमंत्र्याला अशी. नंतर अरुणच्या बाबतीत मला बोलायचं झालं तर एक फार भावनिक भाव आहे की तेंडुलकरांनी एकदा रेनमेकर नावाच्या एका नाटकाचं तरी भाषांतर करावं आणि त्या अरुणसाठी करावं असं म्हणून राजा ठाकूर आणि श्री रामचंद्र हे तेंडुलकरांच्याकडे गेले आणि ते कमिशन टाकले की हे याच्यावरती आम्हाला नाटक अरुणसाठी तुम्ही लिहून द्या. मूळच्या सिनेमामध्ये बर्ट लँकेस्टरनी ते काम केलं. खूप साम्य आहे ते, एक पुरुषी व्यक्तिमत्व आणि असे बर्ट लँकेस्टर, कॅथरीन हेपबर्न अशांचा सिनेमा होता. तेंडुलकरांनी ते वाचलं आणि ते त्यांना म्हणाले की बरं आहे ते नाटक, परंतु मला स्वतःला काहीतरी आवडेल. आता एक सीन मला आवडला, फक्त मी करीन असं म्हणून त्यांनी ते लिहायला घेतलं. कर्नाळ्याच्या फॉरेस्ट गेस्ट हाऊसमध्ये त्यांना ठेवलं होतं आणि तिथे त्यांनी ते लिहिलं. ती जी पात्रच मूळच्या होती त्याचं कन्व्हर्स सगळं त्यांनी केलं आणि जे नाटक उभं राहिलं ते अशी पाखरे येते. त्यातला तो जो संगमाला मुलगा आहे ना, तो पण त्यांना कर्नाळ्याच्या त्या याच्यात त्यांना सापडला. कारण त्यांना त्यांच्या दिमतीला म्हणून एका मुलाला ठेवलं होतं. तो नेमका RSS मधला मुलगा होता आणि तो बरोबर 11 वाजता तेंडुलकर 11 वाजले चहा असं बोलायचं. तेंडुलकर 1 वाजले जेवणाचं काय पाहिजे टिपिकल अशा भाषेत त्यांनी म्हटलं होतं. ते पात्र त्यांनी जसे तसं अशी पाखरी ते मध्ये ते घेतलं, ते गाजलेलं पात्र. आणि विशेष म्हणजे नाट्यराजा स्पर्धेमध्ये त्या मुलाला सुद्धा अवॉर्ड होतं ऍक्टिंगचं. तर असं हे तेंडुलकरांनी केलेलं नाटक अरुणकडे आलं आणि अरुण तो वाचलं. वाचल्यानंतर तो म्हणाला, तेंडुलकर तुम्ही हे माझ्याकरता लिहिलं पण फारच कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं तुम्ही. म्हणजे अरे तुझ्याकडे केलं तू करशील ते. तो म्हणाले मला जरा शंका येते. आणि अशा पद्धतीने ते नाटक जवळजवळ 4 वर्ष ते तसंच राहिलं आणि मला ते राज्य स्पर्धेला हवं होतं. म्हणून मी तेंडुलकरांना विचारलं, तर मला माहित नव्हतं ते नाटक असेल. तर योगायोगानं ते नाटक माझ्या वाटेला आलं आणि मी चक्क त्याची प्रमुख भूमिका जी होती ती तेंडुलकरांनी त्या पात्राचं नावच अरुण सरनाईक असंच केलेलं. का केलं त्यांनी हे म्हणे नाही मला वाटलं त्या पात्राचं नावच अरुण सरनाईक. आणि जेव्हा त्याचं वाचन झालं आणि मला ते 28 दिवसात नाटक बसवायचं होतं, मी पुण्याला नाटक घेऊन येणार होतो. मला त्यांनी एकच प्रश्न विचारला की आता हे जे मुख्य काम आहे अरुण सरनाईक तुझ्या ग्रुपमध्ये, तेव्हा मी पिढीमध्ये होतो, तर ते मला ते कोणी नट दिसत नाही. तर मी धाडसाने त्यांना म्हणलं आम्ही सगळी पोरं आहोत, त्याच्यामध्ये जरा बऱ्यापैकी अभिनय मी करतो, त्यामुळे मला ते काम मला करायला लागेल. आणि दॅट्स वाय आय बिकेम अरुण सरनाईक. अरुण सरनाईकची भूमिका मला करायला मिळाली. ते 150-150 प्रयोग आम्ही केले, त्यात मी अरुण सरनाईक. आणि अरुण सरनाईक याच्या काय गोष्टी त्यांना आवडल्या त्याला आम्ही विचार करायचो.
तर बोलताना नानाने आता एक वाक्य असं म्हटलं की कॅमेऱ्याच्या समोर बघताना काय करायचं, मागे पाय करायचं. तर तेंडुलकरांनी अरुणच्या या दोन्ही गोष्टींमधली सहजता जी होती की व्हेन ही टॉक्स टू द ऑडियन्स अँड टॉकिंग टू दी अदर कॅरेक्टर्स, हा जो गुण अरुणमधला सहजतेचा होता तो धरून त्यांनी त्या नाटकामध्ये अरुण सरनाईकचं काम केलेलं होतं. पण अरुणने काय कोण नाही म्हटलं. आणि 5व्या का 6व्या प्रयोगाला साहित्य संघामध्ये श्रीरामचंद्र, राजा ठाकूर आणि अरुण हे बघायला आले. मला भयंकर दडपण होतं की ज्याच्या नावानं ती भूमिका लिहिली गेली ती भूमिका मी करतोय एक अरुण सरनाईक म्हणून, आणि प्रत्यक्ष अरुण सरनाईक ऑडियन्समध्ये बसलेलं आहे. आता काय करायचं, पण मी मला जेवढं जमतं ते मी करत गेलो. अंक संपला आणि अरुण आला आणि अक्षरशः मला त्यांनी गच्च मिठी मारले. मला म्हणाला, जब्बार, हे तेंडुलकरांनी जे बारकावे बारीक जे दिलेत ना ते तू गड्या फार चांगले केलेस. म्हणजे माझा मी तेंडुलकरामधून कसा दिसतो अरुण सरनाईक ते तू गड्या दाखवलंस. मला खरं बरं वाटतं की ती भूमिका मी केली नाही, तुला दिली. ह्याची हे दिलदारपण आहे. मोठ्या मनाने अरुणने स्वतः जे अरुण सरनाईक त्याने एका दुसऱ्या अरुण सरनाईकाला सांगणं की तू माझ्यातलं अंतरंग चांगलं दाखवलं, फार मोठं मन लागतं, फार मोठं मन लागतं. तर ते अरुणने सांगितलं आणि म्हणाले की याच्यानंतर ते त्याच्याकडेच ठेवा. इतकं की त्याचं व्यावसायिक स्वरूप व्हायचं होतं. त्यावेळेला अनेक नटांना विचारलं गेलं की शेवटी प्रयोगशील संस्थेने गेलंय, आता ते व्यावसायिक व्हायला पाहिजे म्हणून ते नाटक जेव्हा विचारलं गेलं त्यावेळेला इव्हन काशीनाथला विचारलं अरुण सरनाईकचं काम करायचं. काशीनाथमध्ये मी बघितलं जब्बार सरनाईक, ते त्यांनी चांगलं केलंय. आणि अरुण सरनाईक तोच वाटतो. अरुण सरनाईक एक आणि हा आता नका मला आणखीन काय राहिलं असं ते सगळं. त्या सगळ्या मागे जी पार्श्वभूमी अरुणची आहे, मोठी सावली अरुणची त्यामध्ये आहे. आणि त्यामुळे आपल्यासाठी सुद्धा लिहिलं गेलेलं नाटक हा एक तरुण मुलगा करतो आहे तर त्याला आपण दाद दिली पाहिजे. असा दाद देणारा स्वतःच स्वरूप अंतरंग सगळं तेंडुलकरांनी लिहिलेलं दुसऱ्या एका नटाला देणं हे केवढं मोठं असतं तुमच्या लक्षात येणार नाही. ज्याच्या नावाने ती व्यक्तिरेखा होती ती व्यक्तिरेखा एक दुसरा एक नट करतोय, पण तो चांगलं करतोय नाना हे म्हणण्याची दाद देण्याची ताकद लागते नटाला. मोठे मोठे नट करू नाही शकत आहे. तसं मन मोठं हे अरुणचं होतं. आणि मला असं वाटतं की तो मोठा नट होता कारण त्याचं मनच मोठं होतं, फार मन मोठं होतं त्याचं. आणि मला नेहमी असं वाटतं की तो जो मोठा नट होता त्याची सहजता जी होती अरुणची ती त्याची संगीताची भाव आहे. त्याचं जे संगीत गाणं घराण्यातून आलेलं किराणा घराण्यातलं हे गाणं जे होतं त्याचा शांतपणा, विलंबित लय काय आहे, मध्य काय आहे आणि द्रुत काय आहे याचं इतकं उत्तम त्याला ज्ञान होतं की कुठल्या संवादामध्ये कुठल्या लयीने जायचं आहे, कुठल्या संवादामध्ये कुठे आपल्याला द्रुत जायचं. मी माहित आहे तकलीफ एवढ्या या सगळ्या मधलं भान हे अरुण. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं अकाली जाणं हे अतिशय गैर होतं झालेलं, पण ते झालं. शिवसेनेच्या काळामध्ये असे 2 अपघात झाले. एक म्हणजे जयराम भांडीकरची जी बस होती त्या बसचा एक असा अपघात झाला होता आणि अरुणचा असा झाला. पण त्यामध्ये पण आमच्या मुलीनं इतकं छान धाडसाने ती राहिली. सगळ्यांचं श्रेय नाईक नवरे कुटुंबाकडे दिलं पाहिजे, तुमच्या वडिलांच्याकडे दिलं फार मोठ्या मनाचं. तर ऍक्च्युली मोठे नाईक नवरे यांचे वडील त्यांनी या मुलीला अरुणची मुलगी असं म्हणजे स्वीकारलं त्यावेळेला सून म्हणून. एक सगळ्या नाईक नवरे या कुटुंबियांचा आहे आणि भक्कमपणे एक आपल्या वडिलांचं आयुष्य सांगण्याची संधी रणजित तुम्ही सगळ्या लोकांनी समितीला दिली ती केली. त्यामुळे आम्हाला सगळ्याला बघता आलं, आनंद झाला खूप. आज सगळी इतक्या मोठ्या संख्येने पुणेकर आज जेवणाची वेळ झाली असताना ते सगळे थांबलेले. आपल्याला इतकी सवय नाही, आपण रसिक आहोत पण जरा आम्ही पुणेकर असं वाटतं रसिक बरं का ना. असं एक पुणेकरांचं नानाने शिवगडच्या पायथ्याशी घर घेतलेलं, तो पुणेकर झालाच आहे आता. पण हे गुण जरा पचवायला पाहिजे. हे सगळी सहनशीलता ते सहनशीलतेवरून तो एक आणखीन एक वाक्य बोलला की जब्बारी मला पहिलं काम केलं पुढे दिलेच नाही. तर त्याला मी दुसरं काम असं दिलं. यशवंतराव चव्हाणांच्या फिल्ममध्ये त्या नानाला मी बोलवलं, म्हणलं नाना एक काम करायचंय.
पहिलं वाक्य असं होतं, नाना यात तू कोणाला मारणार नाहीस, कोणाला शिव्या देणार नाहीस, यात काही बंडखोरपणा नाही, या साधं एका प्राध्यापकाची गोष्ट आहे. आणि त्याची दाद अशी की त्यांनी अभ्यासपूर्ण ते काम केलं आणि त्यानंतर बरं का जे यशवंतराव चव्हाणांना जे प्रश्न विचारले जातात त्या सिनेमातले ते त्याला इतके राजकारणात त्याला कळले. त्यानंतर गोव्याला गेला आणि त्याला आठवण दिली, प्रसाद सावकारांच्या घरी गेला. जेवायला बसताना तिथे आईने जेवायला वाढलं तर नाना इतक्या गंभीरपणे त्यावेळेच्या इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाणच्या नात्याबद्दल अनालिसिस करायला लागला की तिकडे ती आई म्हणाली, नाना केवढा हुशार असेल तू. आणि इतक्या बुद्धिमत्तेनं तू हे आकलन करतोय राजकारणाचं, आणीबाणी कशी आली आणि यशवंतराव कसं इंदिरा गांधीनं म्हणाले की आता बस झालं आणीबाणी नको, आता निवडणुका घ्या वगैरे. नानाने सगळं तिथे त्या गोव्यात सांगितलं सगळ्यांना की हा राजकीय भाष्य करणारा केवढा बुद्धिमान माणूस आहे. अशी एका बुद्धिमान प्राध्यापकाची भूमिका दिली, त्याची रडकथा अजून चालूच आहे. एकही हातवार नाही, कोणाला थोडीच मारलं नाही, तो डोकं असं सगळे खाजवलं नाही, असं काहीही न करता शांतपणे बुद्धिमत्तेने काम करायचं. असं एक तुला काम दिलं, त्याची दाद न देता मला काम नाही देत असं म्हणायचं. तर आज तो आम्हाला काही सुखाचे क्षण दिले आणि आम्हाला थोडंसं डोळ्यात पाणी आलं. पण आता ते सगळं जाऊन आता एक हसत खेळत आता कुठे याचा एंड व्हावा अशी वेळ आली. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.